जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 181। वार आहे मंगळवार व तारीख 30 जून 2026। आजचा महिन्याचा शेवटचा दिवस। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके
संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील मुमुक्षु लक्षण या 8व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. श्रीराम. संसार मदाचे गुणे, नानाहीने कुलक्षणे, जयाचे मुखावलोकने, दोषची लागे. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद काळांतरी. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, मने आता पुरे सोस संसारींचा. प्रपंच जाईल सकळ, येतील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ सार्थक करू. ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, मने माझी वयसा गेली, व्यर्थची आवघी. पूर्वी नाना दोष केले, ते अवघेची आठवले, पुढे येऊनी उभे ठेले अंतर्यामी. आठवे यमाची यातना, तेने भयची वाटे मना, नाही पापासी गणना मनोनिया. नाही पुण्याचा विचार, झाले पापाचे डोंगर, आता दुस्तर हा संसार कैसा तरो. आपले दोष आच्छादिले, भल्यांच गुण दोष लाविले, देवा म्या व्यर्थच निंदिले, संत साधू सज्जन. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरा परिच्छेद संसाराचा मध चढल्याने या शब्दांनी सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. संसाराचा मध चढल्याने अनेक हीन लक्षणे अंगी जडतात. अशा कुलक्षणी माणसाचे तोंड पाहण्यानेही दोष लागतो. असो, अशा प्रकारचा बद्ध प्राणी संसारात मूर्खपणाने वागत असता काही काळ लोटल्यावर त्याला खेद उत्पन्न होतो. बद्ध संसार दुःखांनी होरपळून निघाला, संसारातील दुःखांनी त्रस्त झाला, विविध तापांनी होरपळला आणि काही कथा निरूपण ऐकून अंतःकरणात पश्चाताप उत्पन्न झाला. त्या योगे प्रपंचाविषयी उदास होऊन संसाराला पूर्ण विटून विषयाचा त्रास वाटू लागतो आणि म्हणतो की आता हा संसाराचा सोस पुरे झाला. प्रपंच हा सगळा जाणारा नाशिवंत आहे, त्यासाठी केलेले श्रम सर्व निष्फळ होतात. आता आपला काही काळ सार्थकात तरी घालवू.
असा बुद्धीला पश्चाताप झाला. अंतःकरणास चुटपुट लागली आणि म्हणू लागला की माझे सगळे आयुष्य फुकट गेले. पूर्वी केलेल्या अनेक पातकांची सर्व आठवण होऊन ती सगळी अंतःकरणात येऊन पुढे उभी राहिली. त्याला पूर्वकर्म स्मरणाने पुरा अनुताप झाला. ती पातके असंख्य असल्यामुळे यमयातनांची आठवण होऊन भय वाटू लागते. केलेल्या पातकांची आठवण झाली व यमाच्या दरबारच्या शिक्षा मनात आल्या. पुण्याचा विचार केला नाही. पापाचे तर डोंगर वाढले. आता हा दुस्तर संसार तरू तरी कसा? पुण्याची बाजू कोरी असल्याने ह्या भवांतून कसे तरू अशी घोर चिंता लागली. मागचे दोष आठवले. स्वतःच्या दोषांवर पांघरून घालून भल्या भल्यांवर दोषारोप केले. देवा, साधू संत सज्जन यांची मी विनाकारण निंदा केली. जय जय रघुवीर समर्थ. इथे आपण आता थांबतो. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करीत आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाच्या वाचनाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.